प्रियंका चतुर्वेदी नावाचं संकट शिवसेनेवर कोसळलंय. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांचा घोर अपमान केलाय. पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे आणि या भाजपनं सुरू केलंय की काहीही करून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना त्यांचं वजन वाढवायचं आहे आणि यासाठी ते शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याच्या कामावरती लागलेले आहेत. आणि आता हा पक्ष फुटणारच. आणि यासाठी जी कारणं दिली गेली ती म्हणजे की संजय राऊतांचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आदित्य ठाकरे गेले नाहीत, उद्धव ठाकरे गेले नाहीत. म्हणजे कुठंतरी या संजय राऊतांचा घोर असा अपमान या आदित्य ठाकरेंनी केलाय. आणि ते असं सुद्धा म्हणाले म्हणे की 2028 मध्ये संजय राऊत हे खासदार कसे होतात ते मी पाहतोच. आणि मराठवाड्यातल्या खासदारांनी असा प्रश्न उपस्थित केला म्हणे की या प्रियंका चतुर्वेदींना आपण जे काही खासदार केलं त्याचा पक्षाला काय फायदा झाला. या बातम्या बाहेर येतात त्यावेळी नेमका या खऱ्या असतात का खोट्या असतात हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि आपण डोळे बंद ठेवून यावर विश्वास ठेवतो की आता काहीतरी फार मोठं घडायला लागलंय. त्याच्या पाठीमागचे कारण काय असतात. खरंच आता ही शिवसेना पक्ष आहे तो फुटीच्या उंबरठ्यावरती आहे का उद्धव ठाकरेंचा. प्रियंका चतुर्वेदींनी या उद्धव ठाकरेंना अगदी त्यांच्यासमोर त्रागा व्यक्त केला, अगदी त्यांना मोठ्या आवाजात बोलल्या आणि निघून गेल्या. असं काही घडलंय का. संजय राऊतांचा अपमान आदित्य ठाकरेंनी खरोखरच केलाय का. या ज्या गोष्टीत या बातम्या का येतात तर या पाठीमागे एक अगदी या भाजपची देवेंद्र फडणवीसांची एक रणनीती असते. या देवेंद्र फडणवीस भाजपनं माणिकराव कोकाटेंचा फडशा उडवला, धनंजय मुंडेंचा काटा काढला, राजकीय काटा काढला. त्यांनी रुपाली चाकणकर घातल्या. आता त्यांनी हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अगदी संपवल्याच्या बेतामध्ये आणले. आता एकनाथ शिंदेंचा सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे आता राष्ट्रवादी संपून झाली आहे. आता राष्ट्रवादी फार डोकं वर काढणार नाही याची खात्री पटल्यानंतर या एकनाथ शिंदेंच्या पक्षाची सुद्धा शिवसेनेची चांगल्या पद्धतीनं वाट लावण्याचा उद्योग या भाजपनं केलाय. म्हणजे त्यांनी सुरुवात कुठून केली की या तटकरेला आणि त्या गोगावलेंना दोघांमध्ये भांडण लावून दिलं. ते शेवटपर्यंत त्यांनी मिटू दिलं नाही. गोगावलेंना तिथंच गुटून ठेवलं. संजय शिरसाटांचं अक्षरशः त्यांचा तो फंड वगैरे सगळं काढून घेऊन सामाजिक न्यायाच्या ज्या फंड निधी होता तो काढून घेतला, तो लाडक्या बहिणींकडे वळवला. म्हणजे त्यांनी रागा व्यक्त केला की भाजपनं अक्षरशः आमचं कामच केलंय, विश्वासघात केलाय. ते अब्दुल सत्तार म्हणतात की या भाजपनं आमचा केसानं गळा कापलाय. शंभूराज देसाईंना झुडून काढलं अक्षरशः पोलिसांनी, घरगड्यासारखं काम केलं म्हणे. म्हणजे ते रक्तबंबाळ वगैरे अंगावर रक्त सांडलेले शंभूराज देसाईही बघितले. आता याने त्याच भरीला भर म्हणजे हा लिंगपिसाट साधू खरात हे प्रकरण बाहेर आलं. म्हणजे यानं अक्षरशः सरकार नागडं केलं. म्हणजे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवला, एक तर शिवसेनेची पूर्णपणे वाट लावून टाकली. आणि आता सरकार म्हणजे 150-200 साधू गोळा करून जर तिथला मुख्यमंत्री शपथविधी घेतो, आता त्या राज्यामध्ये वेगळं काय होणार आहे म्हणा. आणि त्यातले त्यात जो मिर्झा राजा जयसिंगाने जसा यज्ञ केला होता म्हणे मिरची यज्ञ, तसाच आपल्या या राज्याच्या प्रमुखानं सुद्धा पंतांनी केलेला होता. म्हणजे तो यज्ञ करणारे, असे क्रियाकर्म करणारे जर सत्ताधीशच आपले असे अंधश्रद्धाळू असतील, कायदा जरी अंधश्रद्धेच्या विरोधात केला असेल तरी त्या पद्धतीने न वागता साधू संत म्हणून भोगी लोकांचे पाय धुवून पिणारे जर आपले सत्ताधीश असतील तर वेगळं काय होणार आहे. या सगळ्या प्रकरणामुळे सरकार कुठंतरी सरकारची प्रतिमा मलिन होते. सरकारचं पूर्णपणे सरकारला या प्रकरणानं एक प्रकारे राजकीय दृष्ट्या अगदी उघडं नागडं केलंय. आणि यावरनं कुठंतरी लक्ष वेगळं करायचं असेल, या सरकारमध्ये अडचणीत आणणाऱ्या ज्या काही प्रकरण आहेत त्यावरनं लोकांचं लक्ष म्हणजे वेगळीकडे घेऊन जायचं आहे. बेरोजगारी वाढते तो प्रश्न कुणी विचारता कामा नये. आता गॅस मिळेल का माहीत नाही याबद्दल कुणी प्रश्न विचारू नये. पेट्रोल डिझेलचं पुढे काय होईल. आता खरीप हंगाम येणार आहे शेतकऱ्यांचा, खतं मिळतील का.
या संदर्भामध्ये कुणी प्रश्न उभे करू नयेत म्हणून अगदी जाणीवपूर्वक फोडाफोडी संकट, एक जे काही वेगळंच मोठं संकट, एक मोठा पराक्रम लोकांच्या समोर मांडायचा, म्हणजे सरकारचे जे काही घाणेरडी कृत्य आहेत किंवा त्या कर्माला दिलेला त्यांनी जो काही पाठिंबा असतो तो उघडा पडू नये. सरकार कुठेतरी त्याची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणजे झालेली प्रतिमा मलिन, त्या लोकांचं, सगळ्या लोकांचं लक्ष वेगळीकडे केंद्रित करायचं. आणि म्हणून पुन्हा नंतर यांची कूटनीती अशी असते की आता शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा तुतारी यांचे खासदार आता आमच्या संपर्कात आहेत. आता फोडाफोडी होणार, आता संकट दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेची ताकद वाढणार. जे एकनाथ शिंदे लोकशाहीचा खून झाला म्हणून काल परवा विधानसभेमध्ये बिंबीच्या देठापासून वरडत होते, त्या तुषार कोण तो SP साताऱ्याचा त्याला निलंबित करा म्हणत होते, त्या निलमताई गोरे उपसभापती त्यांनी निलंबितही केलं, पण त्याचं निलंबन देवेंद्र फडणवीसांनी एका क्षणात मागे घेतलं. कुठेतरी हे अपमानित झालेले एकनाथ शिंदे, त्यांची त्या पक्षाची जी हेटाळणी, त्यांच्या वाट्याला जी आलेली लाचारी आहे, त्यापासून लोकांचं लक्ष कुठंतरी दुसरीकडे घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मग प्रियंका चतुर्वेदींनी फार मोठ्या याच्यामध्ये या उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलल्या. प्रियंका चतुर्वेदींसाठी या आदित्य ठाकरेंचा फार मोठा आग्रह होता. आता पक्ष आहे, आग्रह जर धरला त्यात वेगळं काय होता. संजय राऊतांनी म्हणले शरद पवारांचं नावच कसं घेतलं म्हणून आता संजय राऊतांचं नाव घ्यावं का न घ्यावं हे उद्धव ठाकरे ठरवतील. उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अरे मी पक्षाचा प्रमुख आहे. कुणी काही म्हणालं म्हणजे संजय राऊत म्हणाले म्हणजे मी पक्षाचा प्रमुख आहे हे सुद्धा सांगितलं गेलंय. म्हणजे कुठंतरी पक्ष कोण फोडणार आहे म्हणे, एकनाथ शिंदे फोडणार आहेत. आणि जे एकनाथ शिंदे भाजपनं लोकशाहीचा खून केला म्हणून रडतायत, ते एकनाथ शिंदे आता ऑपरेशन टायगर चालू करणार आहेत म्हणे. आता या गोष्टी म्हणजे कुठंतरी शिवसेनेवर पक्षफुटीचं सावट गडद झाली. आता ते असं पक्षफुटीच्या उंबरट्यावर आहेत. ते कोण बन तर लगेच बरळले. लगेच ते म्हणाले की या शिवसेनेमध्ये 2 गट आहेत, म्हणजे ते 2 गट म्हणजे एक प्रियंका चतुर्वेदी, उद्धव ठाकरे, ते आदित्य ठाकरे, संजय राऊतांचा गट वेगळाच आहे म्हणे. म्हणजे या प्रकारे हे जे लक्ष विकेंद्रित म्हणजे विचलित करायचं लोकांचं, फक्त या सरकारची, भाजपाची, या सत्ताधारी पक्षाची पापकर्म, लोकांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतोय तो कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे फंडे म्हणजे या बातम्या अशा पेरल्या जातात. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.